आपल्याकडून काही जर नुकसान झालं, मन नाराज झालं की काही दुसऱ्या वेळेस करायला नकोच वाटतं. जीवनात पहिल्यांदा एवढी मोठी रिस्क घेतली होती, पुढे त्याचं असं काय होऊन बसल हे असं वाटलंच नव्हतं मला. तर आज मी काय नेमकं बनवलंय आणि माझं काय नुकसान झालंय ते पुढे मी तुम्हाला सांगेलच. त्या अगोदर याची डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार, प्रियंका किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता इथे मी काजू आणि बदाम गरम पाणी करून वाटीमध्ये भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत पहा, इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये दूध आपण टाकून घेऊया. आता इथे मी चिते ब्रँडचं गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही गाईच्या दुधाच्या ऐवजी म्हशीचं दूध घेतलं तरी पण उत्तमच आहे. आता दूध आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि दुधाला 2-3 वेळेस चांगली अशी खळखळून उकळी काढून घेऊया. तोपर्यंत पहा, इकडे आपले काजू बदाम गरम पाण्यामध्ये जे भिजत घातले होते ना, ते सुद्धा छान असे भिजलेले आहेत. आता नाही, यावरचे सगळे साल काढून घेते मी बदामाचे. काजूचे तर नसतात साल, त्यामुळे बदामाचे पटकन असे साल काढून घेऊया. आता इथे मी बदामाचे संपूर्ण साल काढून घेतलेले आहेत. आता काजूला आणि बदामाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि दुधाला खळखळून 2-3 वेळेस उकळी आल्याच्या नंतर काजू बदाममध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना थोडंसं दूध टाकायचं, म्हणजे ती पेस्ट छान अशी तयार होते काजू बदामची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडंसं दूध टाकलेलं आहे. मिक्सरचं झाकण नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे आता प्लेटच झाकणार आहे, कारण तो पण माझ्याकडनं खराब झालेला आहे मिक्सरचं. त्यामुळे पहा, आता पटकन झाकण लावून मी मिक्सरच्या भांड्यामधून हे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत. आता छान याची पेस्ट काढून घेतलेली आहे मी. आता ही काजू बदामची पेस्ट आपल्याला दुधामध्ये ॲड करायची आहे. काजू बदामची पेस्ट टाकून घेतल्यानंतर परत दुधाला चांगलं असं घट्टपणा येईपर्यंत तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. पेस्ट टाकल्या परत लगेचच हलवून घ्यायचं, म्हणजे काजू बदाम आपण जी पेस्ट टाकली आहे ना, त्याच्या गाठी गुटळ्या होऊ नये म्हणून. आता ना छान काजू बदामची पेस्ट टाकून छान मिक्स करून घेतलं. एक छान घट्टपणा येऊ दिला दुधाला. थोडंसं चाटवून घ्यायचं, जास्त नाही आटवायचं. आता पहा, इकडे ना एक वाटीभर इकडे मी साखर घेतलेली आहे. आता साखर गॅसवरती ठेवून देऊया आणि तिला चांगलं असं कॅरमलाइज करून घेऊया. तर आता ना माझं नुकसान काय झालं मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी मला साखर थोडीशीच कॅरमलाइज करायची होती, कारण मला असं ऐकण्यात होतं की कुल्फी थोडीशी साखर कॅरमलाइज करून दुधामध्ये टाकली ना की कुल्फीचा कलर थोडासा चेंज होतो, म्हणजे छान दिसते दिसायला कुल्फी. पण इथे मेन माझं नुकसान काय झालं, जास्त माझ्याकडनं साखर कॅरमलाइज झाली. जर तुम्ही ही कधी कुल्फी बनवली ना अशा पद्धतीने, तर साखर थोडीशीच कॅरमलाइज करायची. जास्त कॅरमलाइज केली की मग हे पहा असं नुकसान होऊन बसतं. आता या ठिकाणी मी याला टाकून सुद्धा देऊ शकत नव्हती आणि एकतर एवढं मोठं नुकसान झालं, हसावी तिला मला काय समजत नव्हतं. पहिल्यांदाच एवढी मोठी रिस्क घेतली होती आणि असं काय माझ्याकडनं पहिल्यांदाच होऊन बसलं आणि पहिल्यांदाच ही कुल्फी मी बनवत होते घरी, त्यामुळे असं काही झालेलं आहे माझ्याकडनं. तर कधी कधी चुकून होतं असं माणसांकडून. तर आता याचं पूर्ण नुकसान झालेलं होतं. आता याला मी टाकून सुद्धा देऊ शकत नव्हती, म्हणून थोडंसं साखर टाकून कॅरमलाइज करून दूध परत थोडंसं आटवून घेतलं आणि ते दूध थंड केलं. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामधून ना ते चांगलं एकदा दोनदा फिरवून बारीक करून घेतलं. आणि माझ्याकडे काचाचे ग्लास होते ना, तेच काचाचे ग्लास घेतले आणि काचाच्या ग्लासामध्ये हे पूर्ण थंड झालेलं दूध टाकून घेतलं. आता ना हे मला टाकून पण द्यायचं नव्हतं, कारण वाटोळं करायचं नव्हतं. असं म्हणतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, ते कसंही असलं, करपलेलं असलं किंवा मग चांगलंही असलं, ते अन्नच असतं. तर आता ग्लासामध्ये मी ते पूर्ण थंड झालेलं दूध टाकून घेतलं. माझ्याकडे थोड्याशा आईस्क्रीमच्या काड्या होत्या, त्यासुद्धा काड्या मी ग्लासामध्ये ठेवून दिल्या आणि 7-8 तासासाठी चांगलं असं सेट करून घेतलं. म्हणजे ही कुल्फी मी 4च्या दरम्यान बनवली होती, तर रात्रभर सेट केलेली होती. परत सकाळी उठून मस्त अशी 11 वाजता इथे मी कुल्फी काढायला घेतली होती. ही पूर्ण म्हणजे काय करायचं, कुल्फी काढते वेळेस पाण्यामध्ये अगोदर तर हे ग्लास ठेवायचे आणि त्यानंतर थोडंसं हाताने फिरवून इझिली निघून जाते. फक्त तुम्ही काय करा, थोडीशी साखर इथे कॅरमलाइज कमी करा, म्हणजे तुमची कुल्फी व्यवस्थित अशी छान बनेल. माझी थोडीशी करपट लागत होती, कारण जास्त कॅरमलाइज झाली होती साखर. कधी जर ही रेसिपी चुकून तुम्ही ट्राय केली, बनवली, तर साखर थोडीशी कमी कॅरमलाइज करा, म्हणजे कमी मेल्ट करा. साखरेचं थोडंसं पाणी होत आलं की लगेचच गॅस बंद करा आणि मग दुधामध्ये ती घाला. माझ्याकडनं थोडीशी जास्त झाली म्हणून हे असं काही होऊन बसलं. तर तुम्हाला ही आजची माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ज्यांनी कोणी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट केलं असेल त्यांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील. आणि सोबत मला हे देखील सांगा की हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे हसत राहा. चला मग भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.